नागपुर में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने किसानों को आश्वस्त करते हुए कहा कि राज्य सरकार फसल नुकसान की पूरी भरपाई करेगी। उन्होंने बताया कि मुख्यमंत्री ने प्रशासन को पहले निर्देश दिए हैं और पंचनामे शुरू हो चुके हैं। बावनकुले ने कहा कि किसानों का किसी भी परिस्थिति में नुकसान नहीं होगा और भूमि अधिग्रहण भी नियमों के अनुसार उचित मुआवजा देकर ही किया जाएगा। बावनकुले ने बंजारा आरक्षण मोर्चे पर कहा कि हर समाज को न्याय मिलना चाहिए, लेकिन आरक्षण संबंधी कोई भी निर्णय केंद्र सरकार की अनुमति से ही संभव है। उन्होंने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए कहा कि उनकी राजनीति अब फेल हो चुकी है और महाविकास अघाड़ी से कई लोग नाराज होकर दूर जा रहे हैं। वहीं संजय राउत पर कटाक्ष करते हुए कहा कि उन्हें सीरियस लेने की जरूरत नहीं है, शिंदे साहब ही जवाब देंगे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन पर बावनकुले ने कहा कि मोदी जी युग पुरुष हैं जिन्होंने भारत को विश्व में नई पहचान दिलाई है। उन्होंने कहा कि 140 करोड़ जनता ने तीसरी बार मोदी को सेवा का अवसर दिया है और उनका हर सपना देश की जनता पूरा करेगी। इसके साथ ही उन्होंने बताया कि नागपुर के लिए तीसरा रिंग रोड कैबिनेट से मंजूर हो चुका है और इसका निर्माण NMRDA के माध्यम से किया जाएगा। मुंबईचा पाऊस हो राज्यभर सध्या आज परत एकदा पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे। अनेक भागामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं दिसून येतं। शेतकऱ्याच्या शेतीमधील पिकाच्या नुकसान भरपाईबद्दल कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्ये प्रशासनाला सूचना दिल्या आहे आणि जे नुकसान शेतकऱ्याचं झालं, केंद्र सरकार राज्य सरकारचे जे NDRF ADRचे जे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शासनाची तयारी आहे आणि पंचनामे सुरू झाले आहेत। बंजारा समाजाकडून आदिवासीमध्ये जाण्याची मागणी होत आहे, पुन्हा आदिवासीकडून त्या सगळ्या गोष्टीला विरोध केला जातो। नाही, आता प्रत्येक समाजाची मागणी त्या समाजाला न्याय मिळण्याकरता येत असतं, पण शेवटी आरक्षणाचे नियम आहे, कायदे आहे। कुठल्याही आरक्षणामध्ये कुठल्याही समाजाची एंट्री करायची असेल तर शेवटी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तर केंद्र सरकारकडे पाठवावं लागतं। त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही मागणी आली आहे त्यांच्याशी चर्चा करू, जे काही निवेदन करते यांच्याशी चर्चा करू। उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की कुठेतरी भाजपने आपल्या अवकाशात राहावं, एक प्रकारचा शब्दप्रयोग केला त्यांनी। उद्धव ठाकरेंचा तोल घसरलेला आहे, त्यांना हे माहिती झालं आहे की आता काँग्रेसही त्यांना सोडून गेली आहे। महाविकास आघाडीचे अनेक लोक उद्धव ठाकरेजीकडनं नाराज होऊन त्यांनी आपलं तोंड फिरवलं आहे। आता उद्धव ठाकरेजवळ जी काही मताचं राजकारण करण्याची एक त्यांनी जे खेळी केली होती ती खेळी आता फसली आहे, त्यामुळं ते निराश झाले आहे। निराश झाल्यामुळं आता अशा पद्धतीचे वक्तव्य करून त्यांची जी काही महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री म्हणून जे एक इमेज आहे ती अशा शब्दप्रयोग करून ते डॅमेज करतायत स्वतःला, स्वतःची उंची कमी करतायत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा काढला जात आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन। मोर्चा काढणं कामच आहे त्यांचं, आम्ही न्याय द्यायचं काम आहे, आम्ही न्याय देऊ शेतकऱ्यांना। काल शरद पवारांनी EVM संदर्भात कसा फ्रॉड आहे तर डेमो करून दाखवला पुण्यात। निवडणूक आयोगाने यापूर्वी खूप वेळा यांना बोलवलं होतं, ते पार्टीच्या कार्यकर्त्याला समजवण्याकरता ते दुकान मांडलं आहे। EVMचं काहीतरी ते काल दाखवलं, पण जेव्हा निवडणूक आयोगाने तुम्हाला अधिकृत बोललं होतं, अधिकृत नोटीस दिली होती, अधिकृत त्या ठिकाणी तुमच्या ऑब्जेक्शन्स मागितले होते, तेव्हा मात्र कोणी असं घेऊन गेले नाही। पार्टीच्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांना ते महायुतीकडे जाऊ नये याकरता, कार्यकर्त्यांना स्टेबल ठेवण्याकरता किंवा त्यांची पार्टी सोडू नये म्हणून केलेला प्रयोग आहे। आम्ही मॅचवर थुंकतो असं संजय राऊत म्हणाले, त्यामुळे खेळाडूंचा कुठेतरी अपमान नाही का? संजय राऊत खूप काही गोष्टीवर थुंकतात, त्यामुळे त्याचं सिरियस घेऊ नका। शिंदेनी बाळासाहेबांचा फोटो वापरू नये, त्यांनी अमित शहांचा त्यांच्या मुलाकडून सल्ला घ्यावा असं राऊत म्हणाले। संजय राऊताचं उत्तर मी कशाला देऊ, शेवटी शिंदेसाहेब देतील उत्तर आणि त्याला तो सकाळपासून तेच कार्यक्रम आहेत त्यांच्या मग आमच्या मग खूप कामं आहे। सकाळी 7 पासून रात्री 1 वाजेपर्यंत कामच संपत नाही, त्यांना फक्त तुमच्याशी बोलायचं राहतं, बाकी त्यांना काही काम राहत नाही, त्यामुळे ते बोलत असतात, तुम्ही आम्हाला विचारत असता। मला वाटतं काही फार सिरियस घ्यायची गरज नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो
हा आदर्शस्थानीय आमच्याकरता आदर्श स्थळावर आहे. एक मोठा आदर बाळासाहेबांबद्दल आम्हा सर्वांना आहे. आणि संजय राऊत कुणालाही या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला हे असं म्हणू शकत नाही, कुणी राव, शिंदेसाहेब असो की मराठी जनता राव, की बाळासाहेबांचा फोटो का लावला. अनेकाच्या घरी बाळासाहेबांचा फोटो आहे आणि असा फोटो लावून शेवटी जे संस्कार आम्हाला मिळतात, बाळासाहेबांनी जीवनात जे काम केलं, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी, तर त्या जीवन करण्यात प्रेरणा लावतात. म्हणून फोटो लावतो आम्ही आणि त्यातनं आम्हाला प्रेरणा मिळते. नवीन नागपूरच्या ज्या काही जमिनी अधिग्रहित होणार आहेत त्यात शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही आहे, त्यांचा विरोध नाही आहे, मात्र त्यांना 5पट मोबदला द्यावी अशी त्यांची मागणी. हो, आम्ही शेतकऱ्यांचा कोणत्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही. प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळेल. मी स्वतः भूसंपादन मंत्री आहे, त्यामुळं त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही किंवा त्यांचा मनाला त्यांचं मन दुखवेल असं काही राज्य सरकार भूमिका करणार नाही. सर्व शेतकरी शेवटी आता प्रायमरी जेव्हा आपण प्रोजेक्ट तयार करतो तेव्हा ते प्रायमरी जागा प्रपोज करतो आपण. आता त्याचा फायनल कॅबिनेटमध्ये झाला आहे, पण जेव्हा जागा ॲक्च्युली संपादन करू तेव्हा शेतकरीही चर्चा करून त्यांचे जे काही रेट आहे त्या रेटबद्दलही चर्चा करू आणि जे काही नियमाप्रमाणे त्यांना जो त्यांचे सॅटिस्फाईड होईल असा मोबदला आपण देऊ. महायुतीला गालबोट नव्हतं, त्यांना काय शुभेच्छा तुम्ही द्याल? यशस्वी पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहा. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. 2047चा विकसित भारत, जगातला सर्वोत्तम भारत, जगातला सुरक्षित भारत हा मोदीजींनी घडवलेला आहे आणि जगातल्या सर्व देशामध्ये भारताची पत ही 100 पटीनं वाढवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे. 140 कोटी जनतेने माननीय प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून या देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. आमचे प्रधानमंत्री मोदीजी युगपुरुष आहे. आमचे मोदीजी हे या देशाकरता ज्या पद्धतीने त्यांनी परिवर्तन केलं आहे आणि ज्या पद्धतीने या देशाला समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता गरीब कल्याणाच्या योजना त्यांनी राबवल्या, राष्ट्र कल्याणाकरता त्यांनी देशामध्ये ज्या पद्धतीने मजबूत भारत निर्माण करण्याची योजना तयार केली आणि दहशतवाद्या कारवाया करणाऱ्या लोकांना त्यांच्या घरात घुसून मारणे आणि महाराष्ट्र देशाला सुरक्षित करण्याचा जो अत्यंत महत्त्वाचा, जो अत्यंत या ठिकाणी ऐतिहासिक कार्य माननीय मोदीजींनी केलं. माननीय प्रधानमंत्री मोदीजींचा 17 तारखेला वाढदिवस आहे, त्यांचा जन्मदिवस आहे. मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की उदंड आयुष्य मोदीजींना लाभू दे, त्यांचं जीवन मंगलमय राहो. त्यांचं जे विकसित भारताचं स्वप्न आहे ते स्वप्न परमेश्वर पूर्ण करणार आहे, देशाची जनता पूर्ण करणार आहे. मोदींच्या सोबत देश उभा आहे. मी मोदीजींना खूप खूप शुभेच्छा देतो. तिसरा रिंग रोड जो आहे नागपूरच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे, काय अपडेट आहे? काय तिसरा रिंग रोड आपला होतो आहे, त्याची डिझाईन आणि प्लॅन मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. त्याच्या ॲक्विजिशनची कारवाई होईल आणि मग तो रस्ता NMRDAच्या माध्यमातून बांधकाम होईल. माना पालाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. सिटी आहे तर शक्य आहे.